मध्ये स्वागत. आपण बघताय दुपारच्या बातम्या आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. प्रेमाच्या जीवघेण्या रंगाविषयीची बातमी आहे पुण्यातली. पुण्याच्या लोहगडावरून केतन अग्रवाल हत्येच्या प्रकरणी आताची एक मोठी अपडेट समोर येतेय. लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये सियाच्या भावाला सध्या तपासासाठी बोलावण्यात आलेला आहे. आरोपी सिया गोयल हिचा भाऊ सध्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलाय आणि केतनच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून सध्या सियाच्या भावाची आता चौकशी केली जाते. मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या चौकशीचे अपडेट्स देत आहेत. मिकी, आता सिया जिच्यावरती केतनला धक्का दिल्याचे किंवा त्याची हत्या करण्यात आल्याचे आरोप आहेत, तिच्या भावाची देखील आता चौकशी होतीये. अर्थात जर आपण बघितलं तर सिया पोलिसांच्या तपासात नवीन खुलासे, नवीन धक्कादायक माहिती त्या ठिकाणी देते आणि त्याचबरोबर पोलिसांनी सियाचे जे मोबाईल आहेत त्याचे संपूर्ण CDR हे मागवलेले आहेत आणि त्याचाच आधार घेत आता सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी पोलिसांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेला आहे. तो आत्ताच काही वेळापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. अर्थात जी माहिती मिळतेय त्यानुसार सियाच्या या अफेअरचं या संदर्भात पूर्ण माहिती त्याच्या भावाला होती, ही कल्पना त्याला होती, परंतु त्यांनी या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी लपून ठेवलेल्या होत्या अशी माहिती, प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते. आणि हे सगळंच जाणून घेण्यासाठी पोलिसांनी थेट आता सियाच्या भावाला चौकशीसाठी त्या ठिकाणी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये बोलवलेलं आहे. आणि त्याचवेळी जर आपण बघितलं तर सियाचे जे वडील आहेत ते आता आजारी झालेले आहेत. त्यांना अर्थातच उपचारासाठी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे. जे आपण मागं हॉस्पिटल बघतोय या हॉस्पिटलमध्ये ते सध्या उपचार घेत आहेत. ते सियाची आई देखील या ठिकाणी त्यांच्या वडिलांसोबत आहेत. कालपर्यंत ते ICU मध्ये होते आणि त्यानंतर आता त्यांना एका प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे. खरंच ते आजारी आहेत का या सगळ्या गोष्टीतून पळण्यासाठी, बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने ऍडमिट झालेत असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. मात्र त्याच वेळी सियाच्या भावाला आता पोलिसांनी तपासासाठी, चौकशीसाठी त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार CDR रिपोर्टमध्ये बरेच सियाने अनेक त्याच्या मित्रमैत्रिणींना देखील फोन लावलेले होते आणि त्यांना देखील चौकशीसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं. पोलिसांना संशय आहे की ह्या दोघांनीच मिळून हा संपूर्ण कट रचत केतनची हत्या केली आहे की याच्या मागे आणखीन कोणी आहे, यांच्यासोबत आणखीन कोणी त्यांना साथ दिलं होतं का, या संदर्भातली कल्पना त्यांना होती का, या सगळ्या संदर्भात त्यांना चौकशी करायची आहे. त्यामुळं सियाच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील चौकशीसाठी त्या ठिकाणी बोलवलं जाऊ शकतं. मात्र आता तरी सियाच्या भावाला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडे देखील कसून चौकशी केली जाते. अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ. दरम्यान पोलिसांच्या तपासामध्ये आणखी एक धक्कादायक अशी बाब समोर आली आहे. सियाला केतन हा आवडत नव्हता.